हे आहे तळेगाव येथील भवानी माता मंदिरात। या मंदिराला प्राचीन इतिहास आहे आणि हेमाडपंथी असलेलं हे मंदिर भक्तांचं आणि भाविकांचं एक श्रद्धास्थान बनलेलं आहे। चला तर पाहूयात या मंदिराचा काय इतिहास आहे तो। वर्धा हिंगणघाट मार्गावरून दक्षिणेला अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हेमाडपंथी भवानी मातेचं मंदिर आहे। गावातून पश्चिमेला पांदण रस्त्याने गेल्यावर मंदिराची भव्य वास्तू सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात असलेली भवानीची मूर्ती शिवलिंगावर आरूढ आहे। मूर्तीच्या नाकात नथ, डोक्यात चांदीचा मुकुट लक्ष वेधून घेतो। मग तिथून काही दूर कामते एखाद्यात बोलत आली। मग आम्ही या मुडीवर कळलो। कोल्ह्यावर माझ्या ऐकली म्हणे बाई नाही म्हणे आपल्यासोबत ते आहे ते आली ते, म्हणून आम्ही ते टोपले ठेवले आणि बाईने आवाज दिला। तर बाईनं तिथून आवाज दिला काही दूर, तर बापू म्हणे तू चाल म्हणे मी येतो म्हणे त्या मागून। मग आम्ही इथं आलो। इथं आल्यावर असे आम्ही सामान ठेवल्याबरोबर एक व्यक्ती आला, पांढरी मंगाली धोतर घालून टोपी घालून। भाऊ म्हणे पैसे घे म्हणे, मला एक हार दे म्हणे। मी ते पैसे घेतले, हार दिला। मग माझं देवीकडे लक्ष गेलं तर देवीचं कुलूप लावून होतं। इथं ना बाई होती, ना माणूस होता, ना पुजारी होता। त्या देवीला खूप मानतात लोक, एवढे मानतात का आम्ही जेव्हा पहिले विचार करू का तुमच्यापर्यंत जर कोणत्या गोष्टी मागायला आलो तर ते लोक आम्हाला देणार नाही बा, असा जर विचार केला। पण आपण त्याच्यापर्यंत गेलो तर वापस कधीच खाली हाताने येत नाही। तळेगावमधील शेतकरी अनिल वांदिले यांच्या शेतात पूर्वी असलेले चिऱ्याच्या दगडाचं मंदिर आता भव्य अशा देखण्या वास्तूत उभं आहे। मंदिराच्या रंगरंगोटीपासून देखभालीपर्यंत सर्वच कामं गावकरी मिळून करतात। मध्ये 9 दिवस लोकांची सगळे सेवा करत, सगळ्या भगवत उपवास असतात आणि शेवटी दिवशी महाप्रसाद लंगर असतो का देवीला जो हलवा, पुरी, शिरा, पूर्ण नैवेद्य हा प्रत्येक भावी भक्तांच्या याच्यामध्ये दिला जातो आणि देवीचं नैवेद्य अर्पण केला जातो। हे भवानी मातेचं मंदिर म्हणजे पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं हे मंदिर वर्धा जिल्ह्यातील भक्तांचं श्रद्धास्थान आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा।